शेती आणि कष्ट हे जणू शेतीचं समीकरणच आहे, मात्र हे समीकरण कुठेतरी बदलताना पाहायला मिळतं आहे। कष्ट करून देखील शेतकऱ्यांच्या पदरामध्ये चार पैसे मिळतील अशा प्रकारची अवस्था नाही। अवकाळीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना झोडपलेलं आहे आणि याची मदत देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती शिवारामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर हे चित्र आहे जे अल्पभूधारक शेतकऱ्यांना आता शेती परवडत नाही अशा प्रकारचं हे चित्र आहे। अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार हे वृद्ध दाम्पत्य आहे शेतकरी, आणि त्यांनी 1 एकर आपली जमीन कसताना स्वतःला जावताला झुपलेला आहे। म्हणजे कोळपणी करताना त्यांनी ट्रॅक्टर किंवा बैलजोडी जे आहे ते त्यांना परवडत नाही, आणि त्यामुळं त्यांनी हा जो कोळपणीचा आऊत आहे तो आपल्या खांद्यावर घेतलेला आहे। या वयामध्ये कसं शक्य आहे? काय करावं साहेब, काही आमचं काहीच चालत नाही, पैसा नाही, आणि जेवढा पैसा होता तेवढा खाता बियाला खर्चून गेला। आता परत आऊत लावून 1 एकरला आऊत लावायला आम्हाला परवडणं झालं आहे, म्हणून आम्ही या स्वतः सोडायला लागलो। किती एकर जमीन आहे तुम्हाला? किती खर्च? 4.5 एकर जमीन आहे, तर 4 ठिकाणला आहे साहेब। म्हणजे एकत्र 4 एकर नाही आहे, वेगवेगळे विखुरलेले वेगवेगळं आहे, 4 जागेवर आहे, 4 जागेवर आहे, दूर दूर आहे, 1-2 नंबराच्या पलीकडे, 1-2 नंबराच्या पलीकडे असं आहे। म्हणजे ट्रॅक्टरनं कोळपणी करायला किंवा बैलजोडी ठेवायला परवडत नाही का? बैलजोडी ठेवायला साहेब आता 2 एकरमध्ये बैल परवडत नाहीत, आणि ट्रॅक्टरनं ह्याला कोळपाय जमत नाही, आपल्या बैलानं ह्यानंच कोळपावं लागतं, अशी हे आऊत मोडला आणि शेतीचं नुकसान झालं। हां, बैल आम्ही होते आमच्यापाशी बैल, आम्ही बैल मोडून टाकले, म्हणून हे आता अवघड झालं आम्हाला सगळं। मुक्ताबाई पवार देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहोत। मला सांगा, कसं कुटुंबाची स्थिती काय, म्हणजे कसं, किती मुलं आहेत वगैरे? 1 मुलगा आहे, 1 मुलगी आहे। मुलगा राहतोय पुण्याला, काय बी काम करतंय, खाते, त्याला बी परवडणार, त्याची बायको लेकरं सुद्धा इथंच आहे, इथं खोलीचं भाडं परवडणार, इथंच ठेवलाय त्यानं, येणं जाणं करतंय कवा तर, त्याला बी काही सरकारी नोकरी नाही, काही नाही, काही पगारले नाही। मग आम्ही हो का असंच करून भागीत, आता 2 लेकरं आहेत, सून आहे घरी, भागीत असता करून, आणि सरकारनं काही बघावं का नाही आम्हाला? का सरकार तर काही बघतच नाही, आम्हाला काहीच भेटत नाही कुठलंच। कर्जमाफीची मागणी केली जाते, काय कर्ज वगैरे आहे का? माझ्या काही शेतावर कर्ज नाही, त्यांच्या 2 एकरवर आहे कर्ज, मालकाच्यावर आहे, माझ्यावर नाही। किती आहे? 40,000 अंजेमनचंच कर्ज चालू, बाकीदारावर ती बी काही माफ ना फीप, ती बी तसंच आहे। पाऊस पडतोय का? आता पेरणी तर झालेली आहे, कोळपणी करताय तुम्ही? पाऊस बी पडला गेला साहेब, कवा तर थेंब पडल्यात वाढ आलंय, कवा हिरवं फुल आलंय, कोणचं बी नाही। बरं करावं लागतं की, आता कोणतं बी नसल्यावर करणं भागच आहे की, आता येवं ना जावं, त्याला कष्ट करणं भाग आहे की आपलं। धाप लागते का आता एवढं कष्ट करायचं? म्हणजे काय आता साहेब त्यांची वय आहे 76, माझी आहे 73, आता धाप कसं लागणार आम्हाला? बरं करावं काय, चलना गेल्यावर करावं काय, त्याला इलाज नाही। धाप लागले, दम लागला की थांबायचं, पुन्हा अजून नव्या जोमानं आणि कोळपायचं आणि बसायचं, पाणी प्यायचं असलं। आमची काही वय आहे का बरे? आता करणं भाग आहे आम्हाला। म्हणजे 1 एकर तुम्हाला आता कोळपणी करायला या पद्धतीनं किती म्हणजे दिवस लागतात? 4 दिवस लागले, 5 दिवस 1 एकरला। थोडं 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 कुळपिता, आज 5वा दिवस, 5व्या दिवशी संपते। बैलजोडी घेण्यासाठी सुद्धा अनुदान दिलं पाहिजे सरकारनं, ते बी देण्यात की आता आम्हाला काही कळणार, लिहिता येईना, वाचता येईना, काही समजना, कोण आपलं घेऊन आले? ते कळणाऱ्याला सगळंच आहे, येड्याचं काही कुठं चलना गेली की असं आहे, ते लिहणाऱ्याच आहे सगळं, कुठे गेली नाही, आणि कोणी आम्हाला 5 पैसे दिले नाही। ही अवस्था आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांची, शेती परवडत नाही आणि म्हणून त्यांनी खांद्यावर आऊत घेतलेला आहे, आणि जेवढं झेपेल या वयामध्ये तेवढा त्या पद्धतीनं ते शेती करतायत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।